ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये कोथरूडमध्ये शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूनंतर शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। पुण्यामधल्या भारत फ्लॅग संस्थेनं हीच भावना व्यक्त करण्यासाठी मुरुडकर झेंडेवाले यांच्या दुकानाच्या समोर गव्याची प्रतिकृती उभारली आणि वेगळ्या पद्धतीनं गव्याची माफी मागितली। अतिउत्साही लोकांच्या गर्दीनं गव्याचा पाठलाग केला आणि भेदरलेल्या गव्याचा त्यानंतर मृत्यू झाला। त्यामुळे आम्ही तुझे गुन्हेगार आहोत, आम्हाला माफ कर असा फलक लावून घडलेल्या प्रकाराबद्दल पुणेकरांची भावना या संस्थेनं व्यक्त केली आहे। पुण्यातील रानगव्याच्या मृत्यूनंतर नाशिक जिल्हा प्रशासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मानवी वस्तीमध्ये कोणताही वन्य प्राणी आढळल्यास तात्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन किंवा संबंधित प्राणी पकडण्यासाठी अडथळे येणार नाहीत। वन्य प्राणी आढळल्यानंतर त्याला पकडण्याची मुभा फक्त वन विभाग, पोलीस आणि तज्ञांनाच असणार आहे। शहरी भागामध्ये अनेकदा बिबट्यांसह अन्य काही वन्य प्राणी देखील आढळतात आणि त्यावेळी नागरिक मोठी गर्दी करत असतात। त्या प्राण्यांना आणि नागरिकांना देखील धोका असतो। तसंच काहीसं काल पुण्यामध्ये रानगव्याच्या बाबतीमध्ये घडलं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती आता नाशिक जिल्हा प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय।